लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? मुलीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही. मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. आज स्वतः शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. बहिणीला 1500ची ओवाळणी डायरेक्ट 2100 रुपये करणार. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे. 1500ची ओवाळणी 2100 रुपये. आता ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याला लिंक आहे त्या महिलांना 2100 रुपये येणार आहेत. लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून 2100 रुपये झालाय. त्यामुळे बहिणीला आता 2 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागवले जात आहेत. आता हप्ता 2100 रुपये प्रमाणे असल्यामुळे 2 कागदपत्र बहिणीला अर्जंट जमा करावे लागतील. हे 2 कागदपत्र दिले नाही तर बहिणींचे मागचे पैसे जमा होणार, पुढचे पैसे बंद होऊन बहिणींना दंड होणार. हे कागदपत्र कुठून आणायचे, कुठे जमा करायचे? 2 मिनिटात लगेच पहा. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवभाऊ यांनी देखील सांगितलंय की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ. ज्या बहिणीला अजूनही फेब्रुवारी, मार्च, जानेवारीचे पैसे मिळाले नाही त्यांना आज शेवटच्या दिवशी वाटप होणार आहे. ज्या बहिणीला पैसे जमा होत आहेत पण मेसेज येत नाही त्यामुळे त्यांनी मेसेजची वाट पाहू नका, अर्जंट हे काम करा. स्वतः बँकांनी महिलांसाठी मोबाईल नंबर दिलेले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही पैशांविषयी माहिती घेऊ शकता. पहा, बँकांची यादी आली, मोबाईल नंबर आलेले आहेत. पहा, आता राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे दादा म्हणजेच अजित दादा यांनी देखील वादा करून टाकलाय. पैसे सुरू राहणार, मागचेही पैसे मिळणार, सर्व पैसे बहिणीला मिळणार. अजित दादांनी केला वादा. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. आज खुश झाल्यात. आज राज्यातील 36 जिल्ह्यापैकी शेवटच्या 10 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा 8वा 9वा हप्ता जमा होत आहे. ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे त्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्यांना अजूनही मेसेज आला नाही त्यांनी ही गोष्ट चेक करायची आहे. त्यासोबत एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे. 1500 रुपयाचा हप्ता वाढून 2100 रुपये झाला आहे. ज्या बहिणी हे 2 कागदपत्र जमा करतील त्यांना अर्जंटमध्ये 2100 रुपये जमा केले जाणार आहेत. पण 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही. 10व्या हप्त्या निवडक महिलांना मिळणार. 10व्या हप्त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर काही महिलांना इथून पुढे फक्त 500 रुपये मिळणार आहेत. दर महिना 500 रुपये मिळणार आहेत. हा नियम नेमकं काय आहे, कोणत्या बहिणीला 2100, कोणाला 500 मिळणार, लक्षपूर्वक पहा. आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्याची नावे वाचून दाखवलेली आहेत. अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, वाडा चे 10 जिल्हे कोणते आहेत त्याची नावे पुढे सांगण्यात येतील. त्याची यादी आलेली आहेत. ज्या बहिणीला 2100 रुपये पाहिजे आहेत त्यांनी 2 कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे. हे जर कागदपत्र जमा केले नाही तर मागचे पैसे वसूल होऊन पुढे दंड होऊ शकतो. त्याचबरोबर आता बहिणीला मेसेज येत नाही कारण की बँक खात्याचं आधार कार्ड व्यवस्थित लिंक करून घ्यायचं आहे. तुम्ही आधी जरी केलं असेल तरी देखील तुम्हाला चेक करावं लागेल, अन्यथा 2100 रुपये येणार नाही. कदाचित तुमचं नाव यादीमधून रद्द होणार आहे. आता ज्या बहिणीला अजूनही मेसेज आला नाही त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे? नुसती मेसेजची वाट पाहायची नाही. बँकेकडून एक सूचना महिलांना आली आहे. आधार लिंकिंग व्यवस्थित नसल्यामुळे मेसेज येत नाही. मेसेज आला नसेल तर बँकांनी बँकानुसार एक यादी आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत. आज कोणत्या 10 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील, त्यानंतर कोणते 2 कागदपत्र 2100 रुपयासाठी लागणार आहे, ते कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचे हे सांगण्यात येणार आहे. आणि त्यानंतर बँकेचे मेसेज येत नसतील तर कुठे कॉल करायचा आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे की नाही ते कसं चेक करायचं, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आजचा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात आधी आपण यादी पाहतोय जिल्ह्यांची की कोणत्या 10 जिल्ह्यात आज पैसे येणार आहे. त्यानंतर मेसेज आला नसेल तर काय करायचं. पहा, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी जे 6 विभाग आहेत तर 6 विभागामधून शेवटच्या 10 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. 2 कागदपत्र आता 2100 रुपयासाठी लागणार आहे. बहिणीला मेसेज येत नसेल तर एक काम अर्जंट करायचं आहे. पहा, यादी बँकांना पाठवलेली आहे. 1500 रुपये प्रमाणे 3 हप्त्याचे फेब्रुवारी, मार्च, जानेवारी 3ही हप्त्याचे पैसे तुम्हाला आज जमा होतील. पण तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासाठी 2 कागदपत्र लागणार. पहा, एकूण 36 जिल्ह्यापैकी 2,40,00,000 महिलांसाठी मार्चच्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा शेवटचा टप्पा सुरू केलाय. कारण की एप्रिलच्या हप्त्याचे 2100 त्यासाठी 2 कागदपत्र लागणार आहे. पहा,
आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत आलं आणि 24 तासात जर पैसे आले नाही तर तुम्हाला अर्जंटमध्ये एक गोष्ट चेक करावं लागणार, तुमचं आधार लिंकिंग चेक करावं लागणार, बँकेने नंबर दिले त्या नंबरला कॉल करावा लागणार. आता सर्वांना ठाऊक आहे 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये पहा पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याचबरोबर कोकण विभाग, नागपूर विभाग. तर प्रत्येक जिल्ह्यातून 1 ते 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. काही जिल्हे आता पुणे विभागातून जर बघितलं तर सातारा आणि सांगलीची निवड करण्यात आली आहे. पण 2100 साठी 2 कागदपत्र मात्र तुम्हाला प्रत्येक विभागात काढावं लागतील. कुठून काढायचे आणि कसे मिळा संपूर्ण सविस्तर पहा. नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर 5 जिल्हे येतात, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर. त्यामध्ये नंदुरबार आणि जळगावची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. 2 जिल्हे नाशिक विभागातून घेतलेले आहे. शेवटचे जिल्हे असणार आहे नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर यापैकी भंडारा आणि नागपूरची निवड झालेली आहे. उर्वरित 4 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर कोकणातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली आणि बीडचा समावेश आहे. तर अमरावती विभागात फक्त बुलढाणा जिल्हा घेण्यात आला आहे. आता पहा या जिल्ह्यात पैसे येणार 2100 रुपयासाठी 2 कागदपत्र आता लागणार आहे. आता पहा ज्या बहिणीला अजून मेसेज आला नाही, ज्या बहिणींचा मेसेज अजून आला नाही त्यांनी वाट पाहू नका, कारण की बँकाने एक विशेष यादी दिली आहे. लक्षपूर्वक बघायची आहे यादी. आता पहा युनियन बँकेसाठी जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर एक नंबर आहे पहा 9223008586. या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्या. पुढची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक 7039035156. या नंबरला कॉल करून हे करा. युको बँक तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. युको बँक असेल तर 1800103123 या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे, तुम्हाला बॅलन्स समजणार आहे. कोटक महिंद्रा बँक 1827400110 नंबरला मिस कॉल द्या, बॅलन्स समजून घ्या. पंजाब नॅशनल बँक PNB 1801802223 नंबरला मिस कॉल द्या. आता पहा तुमचं बँकेचं कोणत्या खातं आहे. ओडिशा ग्रामीण बँक 8010106686. बँक ऑफ बडोदा पहा 8468601122. इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल तर 7799022509 या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. पुढे आहे पहा इंडियन बँक. इंडियन बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं 96776330 तर या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. कोणती 2 कागदपत्र लागणार आहे याआधी तुमचं या बँकेत खातं असेल तर कमेंट करा, दुसऱ्या बँकेत खातं असेल तरी कमेंट करा. त्याचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला सांगू. SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर 9223766666 या नंबरला कॉल करून मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर पुढे पहा इंडियन ओव्हरसीज बँक IOB यामध्ये 9289222029. त्याचबरोबर IDBI बँक असेल तर 1800221070 या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्यायची आहे. आता पहा ज्या बहिणींचा आधार लिंकिंग प्रॉपर झालेलं नाही, आधार लिंकिंग व्यवस्थित झालेलं नाही, त्यांनी आधार लिंकिंग एकदा चेक करून घ्यायचं. आधार लिंकिंग कसं चेक करून घ्यायचं मोबाईलवर 2 मिनिटाच्या आत, कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी आधार लिंकिंग आता खूप जरुरीचं झालेलं आहे. आधार लिंकिंग नसेल तर तुमचा हप्ता विसरा. आधार लिंकिंगची खूप गरज आता पडणार आहे. आधार लिंकिंग जर नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम तुमचा होऊ शकतो. आधार लिंकिंग कसं चेक करायचं त्याआधी कोणती 2 कागदपत्र लागतील. 2100 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी 2 कागदपत्रांची मागणी आता केली जात आहे. कोणते 2 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आता लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात महत्त्वाचे 2 कागदपत्र जे आहेत तर एक असतं तुमचं रेशन कार्ड. आता लक्षपूर्वक ऐका, रेशन कार्ड हे लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र मानलं गेलेलं आहे. रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी नसेल तर तुम्हाला एक कागदपत्र लागेल, ते म्हणजे लागेल उत्पन्नाचा दाखला. सरकार म्हणते 2.5 लाखाच्या आत ज्या बहिणींचं उत्पन्न आहे त्यांनाच आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आणि ज्यांचं वर आहे त्यांना देणार नाही. तर त्या म्हणण्यानुसार आता तुमचा लाभ बंद होईल जर तुम्ही हे केलं नाही तर. जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट केलं नाही, रेशन कार्डची KYC केली नाही आणि जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमच्याकडे 2.5 लाखाच्या आत हे असलेला पुरावा म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. दुसरं डॉक्युमेंट आहे पहा आधार कार्ड. आता आधार कार्ड तुम्ही म्हणाल प्रत्येकाकडे आहे, पण आधार कार्डचा एक नियम आलाय की प्रत्येक 10 वर्षानंतर तुम्ही तुमचं नाव, तुमची जन्मतारीख किंवा ज्या सर्व गोष्टी, तुमचा फोटो असेल, तुमचे बायोमेट्रिक्स असतील तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर ते अपडेट केले नसतील तर तातडीनं ते अपडेट करून घ्या, कारण की त्याचीही आता ते प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याचशा महिलांचं बँक खात्यावरचं नाव आणि आधार याच्यावरचं नाव मॅच होत नाही. नक्की चेक करा. आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा, व्यवस्थित चेक करा. हे पहा तुम्हाला जरी मार्चचा हप्ता आला असेल तर एप्रिलच्या हप्त्यासाठी आता व्यवस्थितपणे चौकशी सुरू झालेली आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये सापडले तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित तुम्हाला दंड होऊ शकतो, मागचे हप्ते त्या ठिकाणी वजा करून घेतले जाऊ शकतात. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या 2-3 गोष्टी चेक करायच्या आहेत.
आता ज्या बहिणींचं आधार कार्ड व्यवस्थित चेक झालेलं नाही त्यांनी UIDAIच्या वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे. ते कसं चेक करायचं याविषयी पुढे व्हिडिओ क्लिप जोडलेली आहे, ती क्लिप पाहून घ्या आणि ते कसं चेक करायचं ते समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.